आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। घाळवळनं पासपोर्टसाठी अहिल्यानगरमध्ये अर्ज केलेला तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी क्लीन चिट नंतर घाळवळला पासपोर्ट मिळाला तेव्हा कोणाचा दबाव होता? निवडणुकीमध्ये घाळवळनं कोणाचं काम केलं? फडणवीसांचा सवाल। गुंड निलेश घाळवळच्या अटकेसाठी पासपोर्ट रद्द करा, पुणे पोलिसांची मकोका न्यायालयामध्ये मागणी। परदेशात पळून गेलेल्या कुख्यात गुंड निलेश घाळवळला अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष मकोका न्यायालयाकडे मागणी। मी आरशात बघतो, तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर। ठाकरेंनी आरशात बघावं, नंतर ते असे मोर्चे काढणार नाहीत, फडणवीसांनी केली होती टीका। अहिल्यानगरमध्ये आज शिवशक्ती आणि भीमशक्ती जनाक्रोश मोर्चा। बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या निषेधार्थ रॅली। आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर रॅलीमध्ये सहभागी होणार। आज राज्यभर वंजारी समाजाचा चक्काजाम आंदोलन। एसटी प्रवर्गामधून आरक्षणाच्या मागणीसाठी वंजारी समाजाचं आंदोलन। आंदोलनात सर्व वंजारी समाजाच्या आमदारांनी सहभागी व्हावं, जय भगवान महासंघाचे बाबासाहेब सानप यांचं आवाहन। भाजप आरएसएसच्या माध्यमातून धर्म आणि देवळांचं राजकारण करतंय, या धंद्याला आज प्रबोधनकारांनी विरोध केला होता। सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा। शरद पवार आणि अजित पवार आज पुण्यातील बैठकीत एकत्र उपस्थित राहणार। वसंतदादा साखर कारखान्यामध्ये दुपारी महत्त्वाची बैठक। साखर कारखान्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा केली जाणार। रत्नागिरीच्या मंडणगाव न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवरती खासदार सुनील तटकरेंचं नाव नाही। कार्यक्रमासाठी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित असणार। बांधकाम घोटाळा प्रकरणात आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांवरून अनिल कुमार पवार रेड्डी यांच्या विरोधामध्ये 341 पानी आरोपपत्र दाखल। एकूण 18 जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती। लवकरच विशेष PMLA न्यायालयामध्ये सुनावणीही घेतली जाणार।